लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील आणि त्यांच्या पक्षानं म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं शेतकऱ्यांचे मुद्दे उचलून महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला होता। लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटानं चांगल्या स्ट्राईक रेटनं यशही मिळवलं आणि त्यानंतर जयंत पाटील यांचे किंग मेकर असं लिहिलेले फ्लेक्स महाराष्ट्रात लागले। विधानसभा निवडणुकीआधी त्यांची चर्चा थेट भावी मुख्यमंत्री म्हणून होऊ लागली। करेक्ट कार्यक्रमचे रील्स व्हायरल होऊ लागले। पण विधानसभा निवडणुकीत महायुतीनं एक हाती बाजी मारली आणि राज्यातलं राजकारण बऱ्यापैकी शांत झालं। या राजकारणात खळबळ उडाली कारण जयंत पाटील यांचं एक वक्तव्य। शेतकऱ्यांसमोर बोलताना जयंत पाटील म्हणाले, माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही। मग त्यानंतर जयंत पाटील यांचं आणखी एक वक्तव्य आलं, मी पवारांना सोडून कुठेही जाणार नाही, आता मला बाहेर बोलायचीही चोरी झालीये। पण सरकारला धारेवर धरण्यासारखे अनेक मुद्दे चर्चेत असताना जयंत पाटील बातम्यांमध्ये येत आहेत ते त्यांच्या वक्तव्यामुळे। अनुभवी जयंत पाटील सरकारला रडारवर घेण्याची संधी सोडणाऱ्यातले नेते नाहीत, पण तरीही बऱ्याच गोष्टी घडत असताना जयंत पाटील यांच्या पक्षांतराबद्दलच्या चर्चा सातत्याने होत राहिल्या। त्यांनी या चर्चा नाकारल्या असल्या तरी नुकतीच त्यांनी अजित पवारांशी बंद दाराआड चर्चाही केली। या सगळ्यावरून जयंत पाटलांचा तळ्यात मळ्यात सुरू आहे का असा प्रश्न विचारला जातोय। या तळ्यात की मळ्यात भूमिकेचा जयंत पाटलांना कसा तोटा होतोय पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू। तर सगळ्यात आधी जयंत पाटील यांच्याबाबत चर्चा होण्याचं कारण बघूयात। राज्यात नवं सरकार स्थापन होऊन 3 महिन्यांचा कालावधी उलटलाय। महायुतीनं एक हाती मैदान मारल्यानं 49 जागा असलेल्या विरोधकांना आता जास्त काही स्कोप नसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। निकालानंतर काही दिवस ईव्हीएमवर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली होती। त्यानंतर संतोष देशमुखांची हत्या, परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू, औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा गाजला, त्यातच नागपूरमध्ये हिंसाचार झाला। पण या सगळ्या घटनांमध्ये जयंत पाटील शांत दिसल्याचीच चर्चा झाली। शरद पवार गटाच्या बजरंग सोनवणे, जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळे यांनी संतोष देशमुख प्रकरण लावून धरलं, पण जयंत पाटील फारसे आक्रमक झाले नाहीत। त्यातच पक्षांतर्गत धुसफूस असल्यानं जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चा झाल्या। रिक्त ठेवलेल्या मंत्रिपदामुळेही जयंत पाटील भाजपमध्ये जाणार की अजित पवार गटात या चर्चांना पुरेसं खतपाणी दिलं। पण या चर्चा मागच्या काही दिवसात प्रचंड वाढल्या, अर्थात त्याला तशी कारणं सुद्धा होती। गेल्या महिन्यात जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची रात्री उशिरा तासभर भेट घेतल्याची बातमी आली। त्यामुळे राजकीय तर्क लावले जाऊ लागले। पण जयंत पाटील यांनी ही भेट 25 मिनिटांची होती, त्यात फक्त 10-12 निवेदनं दिली असं स्पष्टीकरण दिलं। शक्तीपीठ महामार्गाविरोधात राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनातील जयंत पाटलांचं विधान चांगलंच गाजलं होतं। ते म्हणाले, राजू शेट्टी हातात घेतलेला झेंडा कधीही सोडत नाहीत, त्यामुळे त्यांच्या नेतृत्वातील या आंदोलनाला यश मिळेल। त्यावर राजू शेट्टींनी आम्हाला तुमचा सपोर्ट मिळाला पाहिजे असं आवाहन स्टेजवरून केलं। त्यावर पाटलांनी माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही, कारण तुम्हाला माझ्याबाबत शंका असते, त्यातून मीही तुम्हाला गॅरंटी देणं धोक्याचं आहे असं विधान केलं होतं। त्यावर भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांना सतर्क राहण्याची गरज असल्याचं भाष्य केलं होतं। शिंदे गटाचे संजय शिरसाट यांनी पाटील त्यांच्या पक्षात जास्त काळ राहण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत, त्यामुळे शरद पवार गटात लवकरच भूकंप होईल, ते अजित पवार गटात सहभागी झालेले दिसतील असा दावा केला। तर काँग्रेसचे विजय वडेट्टीवार म्हणाले होते, जयंत पाटलांच्या बोलण्यातून अलीकडे कायम नाराजी दिसते, त्यांनी अनेक पदांवर काम केलंय, आता त्यांना काय अपेक्षा आहे। तर हसन मुश्रीफांनी निकालानंतर जयंत पाटील नाराज आहेत हे नक्की। नागपूर अधिवेशनात जयंतरावांनी मला सांगितलं होतं की त्यांचं मन कशातच रमत नाही, म्हणून विरोधात राहून 5 वर्ष पक्ष टिकवणं हे खूप अवघड असतं, याची त्यांना कल्पना आली असावी असं विधान केलं होतं। पण आतापर्यंत होणाऱ्या या चर्चांवर जयंत पाटलांनी वेळोवेळी पडदेही टाकले होते। बारामतीमध्ये जाऊन शरद पवारांची भेट घेत एक प्रकारे चर्चांना पूर्णविराम सुद्धा दिला होता। पण मग त्यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली। शनिवारी 22 मार्चला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांशी चर्चा केल्याचं पुढे आलं आणि या चर्चांनी पुन्हा उचल खाल्ली। या सगळ्या चर्चांवरून एक प्रश्न विचारला गेला, तो म्हणजे जयंत पाटील यांचा तळ्यात मळ्यात सुरू आहे का। तर सुरुवातीला अजित पवार शरद पवारांची साथ सोडून गेले तरी आपण शरद पवारांसोबतच आहोत, ज्यांनी आपल्याला राजकारणात बळ दिलं, मोठ्या संधी दिल्या, त्या पवारांना आपण सोडून जाणार नाही, ही गोष्ट जयंत पाटील यांनी ठसवण्याचा प्रयत्न केला होता। आपण काहीही झालं तरी शरद पवारांना सोडून जाणार नाही असं जयंत पाटील म्हणतात, पण ते फडणवीसांची मुलाखत घेतात, अजित पवारांशी चर्चा सुद्धा करतात। आता या सगळ्यामुळे जयंत पाटील यांच्या भोवती संभ्रम तयार होतो असंही बोललं जातंय, कारण जयंत पाटील आपली काही गॅरंटी नाही म्हणतात आणि शरद पवारांना सुद्धा जाऊन भेटतात। आपण पक्षाच्या वाढीसाठी काम करणार आहोत असं ठासून सांगतात,
पण राज्यात तापलेल्या प्रश्नांवर म्हणावे असे ऍक्टिव्ह सुद्धा दिसत नाहीत. पक्षफुटीनंतर फडणवीसांना आव्हान देणारे जयंत पाटील एका कार्यक्रमात त्यांचीच मुलाखत घेतात. त्यामुळं जयंत पाटील थांबणार की जाणार या चर्चा पूर्णपणे कधीच थांबत नाहीत. सरकार स्थापन होऊन जवळपास 3 महिने झाले तरी विरोधी पक्षनेता ठरलेला नाही आणि मग याची एकीही दिसलेली नाही. याला एक कारण जयंत पाटील यांच्या भोवती असलेला आणि त्यांच्यामुळं शरद पवार गटाभोवतीच निर्माण झालेला संभ्रम असल्याचं सांगितलं जातंय. जयंत पाटील आणि अजित पवार भेटीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही जयंत पाटील यांच्यावर टीका केली. त्यामुळं जयंत पाटील संभ्रम कायम ठेवून नेमकं काय मेसेज देत आहेत हा प्रश्न विचारला जातोय. या सगळ्यामुळं शरद पवार गटात अंतर्गत धुसफूस सुरू असल्याच्याही चर्चा होत आहेत. विधानसभेत जवळपास 90 जागांवर उमेदवार उभे केले असूनही पक्षाला फक्त 10 जागांवर विजय मिळवता आला. या पराभवानंतर पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी जयंत पाटील यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले. जानेवारीमध्ये मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीत काही नेत्यांनी पक्ष संघटनेत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा मुद्दा मांडला होता. या अंतर्गत गटबाजीमुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चांना बळ मिळालं. दरम्यान जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यातील वाद काही लपून राहिलेला नाही. लोकसभेनंतर मुंबईत लागलेल्या पाटलांच्या पोस्टरवरून पवारांनी पक्षाच्या सभेत उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. लोकसभेतील यश फक्त कुण्या एकाच नाही तर पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्यांचं असल्याचं रोहित पवारांनी म्हटलं होतं. त्यावर जयंत पाटलांनीही पवारांसमोरच मला आणखी 2-4 महिने द्या, नंतर मी स्वतःहूनच प्रदेशाध्यक्षपद सोडतो असं म्हटलं होतं. विधानसभेनंतर पक्षांतर्गत पाटलांना विरोध वाढल्याचंही बोललं जाते. त्यातून पाटील शरद पवारांना सोडण्याच्या चर्चांना हवा मिळत गेली. पण जयंत पाटील पदावर कायम राहिले. पण शरद पवार गटाला विधानसभेनंतर म्हणावा असा कमबॅक करताच आलेला नाही. तरीही पक्षाची सूत्र जयंत पाटील यांच्याच हातात असल्यानं बाकीच्या नेत्यांची नाराजी वाढली असल्याच्याही चर्चा आहेत. जयंत पाटील यांच्याकडेच नेतृत्व आणि मोक्याच्या क्षणी तेच शांत असा नाराजीचा सूर असल्याचं सांगितलं जातंय. पण विषय फक्त दबाव किंवा अंतर्गत नाराजीचा नाहीये. या सगळ्यामुळं जयंत पाटील यांची विश्वासार्हताही कमी झाल्याचीच चर्चा आहे. कारण त्यांच्याबद्दल शरद पवार गटाच्या नेत्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. त्यांच्याबद्दल मवियात नाराजी असल्याचंच नेत्यांनी बोलून दाखवलंय. वडेट्टीवार असतील किंवा राऊत, जयंत पाटील यांनी त्यांच्या टीकांना उत्तर दिलं नाही. पण ते शरद पवारांना मात्र जाऊन भेटले आणि त्यांनी देवेंद्र फडणवीसांची मुलाखत घेतली आणि अजित पवारांची भेट सुद्धा. साहजिकच जयंत पाटील नेमके तळ्यात की मळ्यात या प्रश्नाची चर्चा वाढली आणि बोट थेट जयंत पाटलांच्या विश्वासार्हतेवरच ठेवलं गेलं. थोडक्यात स्वतः जयंत पाटील यांची वक्तव्य, त्यांच्या गाठीभेटी आणि मवियापासून महायुतीपर्यंत नेत्यांनी केलेले दावे यामुळं कमबॅक करण्याच्या तयारीत असलेले जयंत पाटील स्वतःच तोट्यात चाललेत का हा प्रश्न सातत्यानं पुढे येतोय. ही तळ्यात की मळ्यात भूमिका जयंत पाटलांची अडचण ठरणार का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोल भिडच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.